दादा येणाऱ्या काळामध्ये काही मोठे पक्षांतर म्हणजे भाजपमध्ये येण्याची संख्या वाढेल का? काही माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील. हे बघा, प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या जिल्ह्यातली गोष्ट सांगतो, जालना जिल्ह्यातले येऊ शकतात. कोणते पक्ष येऊ शकतात. आणि महाराष्ट्राची काय स्थिती असेल आता? महाराष्ट्रात सुद्धा ही स्थिती आहे. मी सांगितलं तुम्हाला, कोणालाही विरोधी पक्षात राहायचं नाहीये. कोणी चाललं अजितदादाच्या पक्षात, कोणी चाललं एकनाथराव शिंदेच्या पक्षात, आणि कोणी राहिलं भारतीय जनता पक्षामध्ये. आणि त्यामुळं त्यांच्या ज्या पक्ष आहेत आता त्यांच्यामध्ये जानच उरली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार निवडून आले, त्यातले 4 सोलापूरचे आहेत, सोलापूर जिल्ह्यातले 4, आणि 6 साऱ्या महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यातले. आता याचा विचार करा, त्या पक्षात काय दम आहे का? शिवसेना, आम्ही सत्तेत आलो तर असं करू, आम्ही सत्तेत आलो तर मग तुमची पाहून घेऊ. माणसं किती निवडून आले? हा, माणसं किती निवडून आले? आणि त्यामुळं वैफल्यग्रस्त अवस्थेत ते मित्र शोधतायत, वर हात करून असे मित्र शोधतायत. आणि ज्यांना त्यांनी वळवून टाकलं असं म्हणलं होतं, ज्यांच्या नाव काढू देत नव्हते, त्यांच्याशी शेवटी उद्धव ठाकरे आत्महत्या केली राज ठाकरे साहेबाशी. हा, मजबूर झालेत, मजबूर. कोणाही संघ जायला तयार आहे. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, आणि भारतीय जनता पार्टी सोडून जे काही पक्ष आहेत दुसरे आम्हाला फाईट देणारे, ते परिवाराचे पक्ष आहे. आणि आमचा पक्ष एक परिवार आहे. परिवाराचा पक्ष असणं आणि परिवाराची पक्ष असणं आणि परिवार पक्ष असणं ही गोष्ट वेगळी आहे. आमचा परिवार आहे, त्या परिवाराच्या पार्ट्या आहे. या देशामध्ये सांगा जरा, कोणती? काँग्रेस परिवाराची पार्टी, राष्ट्रवादी परिवाराची पार्टी, मुलायम सिंग परिवाराची पार्टी, उमर अब्दुल्ला परिवाराची पार्टी, मायावती परिवाराची पार्टी, जयललिता त्या टायमाला परिवाराची पार्टी, त्यांचे आता जे हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री परिवाराची पार्टी. साऱ्या पार्ट्या परिवाराच्या आहे. लोक राहतील कशाला त्यांच्या पार्ट्यामध्ये? परिवाराची पार्टी राहून ते परिवाराचं हित पाहतात. आम्ही देशाचं हित पाहणारी भारतीय जनता पार्टी आहे. त्यामुळे साहजिकच आमच्याकडे येणाऱ्यांचा ओढा जादा आहे. दादा, 2 भाऊ एकत्र येण्याकडे कसं बघता तुम्ही? आता पुन्हा एकदा भेटणार आहे? हे बघा, हे दोघं एकत्र आले तर दोघांचे मतदार एकच आहेत. असं काही नाही की दोघांचे मतदार वेगळे. ज्या वेळेस मागच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका झाल्या त्या टायमाला राज ठाकरे साहेबांचे किती माणसं निवडून आले? उद्धव ठाकरे साहेबांचे किती माणसं निवडून आले? मग आता दोन्हीची शक्ती एकत्र झाली तर माणसं किती निवडून येतील? त्यामुळं महापालिका मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका भारतीय जनता पार्टी आणि आमचा मित्रपक्ष जिंकणार आहे. कोणाला किती एकत्र येऊ द्या, पण त्यांच्या येण्याचं स्वागत आहे. 2 भाऊ आहेत, एकत्र आले, चांगली गोष्ट आहे. आम्ही विरोध नाही करत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.